बी ए भाग 3 सेमिस्टर 6 या 6व्या सेमिस्टरमधलं हे 5वं युनिट. 5व्या युनिटमधलं पहिला चॅप्टर आहे, पहिलं प्रकरण आहे 5.1 लोकसंख्या आणि मानवी विकास समस्या. लोकसंख्या आणि मानवी विकास समस्या, पॉप्युलेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंट इश्यूज. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला या संदर्भाची माहिती घ्यायची आहे. पण तत्पूर्वी मानव विकास म्हणजे काय ही संकल्पनासुद्धा अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मानवी विकास म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण अभ्यासू. तर याच्या मानव विकास संदर्भातल्या अनेक विचारवंतांनी व्याख्या दिलेल्या आहेत. त्यात पहिली व्याख्या होती संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्याख्या होती ती. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते लोकांच्या निवडीची व त्यांच्या हिताची पातळी विस्तृत किंवा रुंद करणारी प्रक्रिया म्हणजे मानव विकास होय. बघा काय म्हटलं त्यांनी. आणि म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जे म्हटलं आहे की लोकांच्या निवडीची व त्यांच्या हिताची पातळी विस्तृत किंवा रुंद करणारी प्रक्रिया म्हणजेच मानव विकास होय. त्यानंतर हर्बिसन आणि मेयर्स यांचीसुद्धा व्याख्या आहे. त्यांनी काय म्हटलं की समाजातील लोकांचे ज्ञान, क्षमता आणि कौशल्य यामध्ये वाढ करणारी प्रक्रिया म्हणजेच मानव विकास होय. तर समाजामध्ये जे लोक राहतात त्यांच्या ज्ञानाची क्षमता असेल, कौशल्य असेल, यामध्ये जर वाढ करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच मानव विकास असं म्हटल्या जाते. एकंदरच काय या मानव विकास ही संकल्पना खूप विस्तृत आणि मानवा संदर्भातली ही संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की मानव संसाधन विकास किंवा मानव विकास ही संकल्पना आधुनिक युगामध्ये बरीच मान्यता पावलेली आहे. अनेक तज्ज्ञांनी या संदर्भातल्या व्याख्या संकल्पना ह्या स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. त्यापैकी एक होते नाडलर यांच्या मते वर्तनविषयक बदल घडून आणण्याच्या उद्देशाने, बघा वर्तनविषयक बदल घडून आणण्याच्या उद्देशाने विशिष्ट काळातील संघटित कृतींची एक शृंखला आहे, म्हणजेच त्याला मानव संसाधन विकास असं म्हटलं जाते किंवा हा एक मानव संसाधन विकास होय. म्हणून उक्त व्याख्यांशिवाय जॉन्स, लिकन, क्रेग, मॅकलेगन यांनीसुद्धा या मानव विकास संदर्भातल्या व्याख्या ह्या दिलेल्या आहेत. त्यानंतर हे मानवी संसाधन विकासाचे महत्त्व. याचं काय महत्त्व आहे? मानवी संसाधन विकासाचं महत्त्व काय आहे? तर पहिलं आहे नैसर्गिक साधनांचा योग्य उपयोग. नैसर्गिक साधनांचा योग्य उपयोग. जे देशामध्ये जी उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्री आहे त्याचा योग्य वापर करून, त्याचा योग्य उपयोग करून मानव विकास कसा करता येईल या संदर्भातलं हे महत्त्व आहे. की त्यांनी असं म्हटलं की नैसर्गिक साधनसंपत्तीचे युक्त असलेल्या देशांमध्ये मानवी संसाधनाचा विकास योग्य रीतीने झाल्यास नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून देशाच्या विकासाच्या योग्य दिशेने वाटचाल होत असते. मानव संसाधन विकासाच्या अभावी नैसर्गिक संसाधने गतिशील होऊ शकत नाहीत आणि त्यांचा योग्य वापर करण्यासाठी मानव विकासाची आवश्यकता. जर नैसर्गिक साधनसंपत्ती जर तुमच्याकडे असेल तरी जर मानवी विकासाचा जर त्यासोबत तुम्ही व्यवस्थित वापर करून घेतला तर तुमच्या देशाचा विकास हा होणार आहे. त्यामुळं मानवी संसाधन विकास याचं खूप महत्त्व देशाच्या विकासामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर नंबर 2 आधुनिक समाज निर्मिती. बघा आधुनिक समाजाची निर्मिती करायची आहे. जर आधुनिक समाजाची निर्मिती करायची असेल तर मानवी विकासामुळे देशाचा विकास घडवून आणता येतो. त्याचप्रमाणे आधुनिक समाजाची निर्मिती देखील होत असते. ज्या समाजात सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय विकास होत असतो त्या समाजाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू आहे असं म्हटलं जाते. हर्बिसन व मेयर्स यांच्या मते मानवी विकासाची प्रक्रिया आधुनिकीकरणाचे दरवाजे खुले करीत असते. म्हणजे आधुनिकीकरणाचे दरवाजे ते उघडून देत असते. त्यामुळं मानवी संसाधन विकासाचे महत्त्व खूप जास्त आहे. त्यानंतर नंबर 3 मानवी जीवनाच्या पातळीमध्ये वाढ. बघा मानवी जीवनाच्या पातळीमध्ये वाढ. आता मानवी जीवनाच्या पातळीमध्ये वाढ
जेव्हा तुम्ही मानवी संसाधनाचा व्यवस्थित वापर करता तेव्हा अर्थातच मानवी जीवनाच्या पातळीत देखील वाढ व्हायला लागते. त्यानंतर नंबर 4 सकारात्मकतेमध्ये वाढ. तर बघा नाडरलर यांनी काय म्हटलं की यांच्यामध्ये मानवाच्या वर्तनविषयक वृत्तीमध्ये बदल घडवून आणण्याच्या महत्त्वाचे कार्य मानव विकासाअंतर्गत होत असते. योग्य शिक्षण व आरोग्यामुळे लोकांच्या सकारात्मकतेमध्ये सुद्धा वाढ होत असते आणि त्यामुळं या ठिकाणीसुद्धा मानव संसाधन विकासाचे महत्त्व खूप जास्त आहे. त्यानंतर नंबर 5 मानवी क्षमतांचा विकास. बघा मानवी क्षमतांचा विकास लोकांना दीर्घ व आरोग्यदायी जीवन आणि उच्चतम शिक्षण प्राप्त झाल्यास मानवी क्षमतांचा विकास चांगल्या प्रकारे होत असतो. त्यामुळे मानवी विकासामध्ये आरोग्य व शिक्षणाचा मानवी विकासामध्ये आरोग्य आणि शिक्षणाला खूप सगळं महत्त्व आहे. समाजातील व्यक्ती महत्त्वपूर्ण कार्य करीत असतात त्या व्यक्तींच्या अंगभूत गुणांचा विकास केल्यास देशाच्या व समाजाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान प्राप्त होत असते आणि त्यामुळे सुद्धा मानवी संसाधन विकासाचे खूप महत्त्व जास्त आहे. त्यानंतर कौशल्य व ज्ञानामध्ये वाढ. तर बघा समाजामध्ये लोकांचे ज्ञान, क्षमता आणि कौशल्य यामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया म्हणजेच मानव विकास होय. मेयर्स यांनी म्हटलं आहे की मानव संसाधन विकासामध्ये लोकांचे ज्ञान, क्षमता आणि कौशल्य यामध्ये वृद्धिगत होण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि म्हणून कौशल्य व ज्ञानामध्ये निरंतर या लोकांच्या जर वाढ करत गेलं तर अर्थातच त्यामुळे सुद्धा देशाचा विकास होऊ शकतो आणि म्हणून मानवी संसाधन विकासाचे महत्त्व खूप जास्त आहे. त्यानंतर नंबर 7 भविष्यकालीन गरजाचे पूर्वानुमान. भविष्यात तुम्हाला कोणकोणत्या गरजा लागणार आहेत त्याचं जर पूर्वानुमान तुम्हाला आधीच आलं तर तुमचा विकास होण्यास सोपं जाते. आणि त्यांनी म्हटलं आहे की मानव विकासाच्या नियोजनामुळे भविष्यातील गरजांचे अनुकरण करणे सहज शक्य होते. गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ते मार्ग शोधता येतात आणि म्हणून भविष्यकालीन गरजाचे पूर्वानुमान यासाठी सुद्धा मानव संसाधन विकासाचे महत्त्व खूप जास्त असल्याचं दिसून येते. त्यानंतर मानवी विकासाचे घटक. तर मानवी विकासाचे 3 घटक त्यांनी सांगितले जे आपण विस्तृत पद्धतीने या चॅप्टरमध्ये पुढे शिकणार आहोत. त्यामधलं पहिलं आहे त्याला शिक्षण, दुसरं आहे आरोग्य आणि तिसरं आहे उत्तम राहणीमानाचा दर्जा. म्हणजे अशा 3 प्रकारचे मानवी विकासाचे घटक आहेत. हे विस्तृतरित्या आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यातलं पहिलं आहे शिक्षण. तर बघा शिक्षण या मानवी विकासाचा एक घटक आहे. तर शिक्षण बघा सामाजिक आर्थिक विकासाची सामाजिक आणि आर्थिक विकासाची प्राप्ती साध्य करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व खूप जास्त आहे. शिक्षणामुळे वैयक्तिक आणि सामाजिक नावलौकिक मिळवण्याची संधी उपलब्ध होत असतात. मनुष्याला कौशल्य आणि ज्ञान मिळवून देऊन त्याला उत्पादन कार्यामध्ये सहभागी करून घेणे आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी तसेच युवकांना सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणाचं अत्यंत महत्त्व असल्याचे दिसून येते. पण भारतीय शिक्षणाच्या सुद्धा काही समस्या आहेत. त्या समस्यासुद्धा सोडवणं किंवा त्या समस्याची सोडवणूक करून देशाच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कसा विकास करता येईल हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून भारतीय शिक्षणाच्या समस्या कोणकोणत्या ते आपण बघणार. त्यातलं पहिलं आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी समस्या. बघा सार्वत्रिकरणामध्ये काय काय समस्या येतात त्यामधलं पहिलं आहे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. बघा त्यातलं पहिलं होतं राजकीय इच्छाशक्तींचा अभाव. राजकीय इच्छाशक्तींचा अभाव भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती. परंतु त्यासंबंधीचा कायदा व अंमलबजावणीसाठी 60 वर्षाचा कालावधी लागला. हे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचे लक्षण म्हणता येईल. कारण एवढा वेळ आपल्याला शिक्षणासाठी लागला, सक्तीच्या शिक्षणासाठी लागला नाही. म्हणून राजकीय इच्छाशक्तींची अभाव हा भारतीय शिक्षणातली महत्त्वपूर्ण समस्या आहे. त्यानंतर 2 आर्थिक समस्या. बघा भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ही मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे याशिवाय भांडवलाचे अभाव आहे, उद्योगाचा संथ गतीने विकास आहे
भ्रष्टाचार आहे, लोकसंख्या वाढ इत्यादी कारणामुळे आर्थिक विकासामध्ये पाहिजे तशी वाढ झाली नाही. परिणामी शिक्षण खर्चामध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ करता आलेली नाही. म्हणून आर्थिक समस्या असल्यामुळे सुद्धा शिक्षणामध्ये पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला वाढ करता आली नाही. त्यानंतर हे नंबर 3 रोमांकातला नंबर 3 आहे बालकामगारांच्या समस्या. आज जर आपण पाहिलं तर बऱ्याच उद्योगामध्ये छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये बालकामगार अस्तित्वात असल्याचं दिसून येते. ही बालकं जेव्हा शाळेत जायचं त्यांचं वय आहे, असं ते शाळेत न जाता ते जर काही काम करत असतील तर त्या मुलांना, त्या बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहे. आणि म्हणून ही सुद्धा महत्त्वाची समस्या भारतीय शिक्षणामध्ये दिसून येते. त्या लोकांना मोफत शिक्षण जर दिलं, सक्तीचं शिक्षण जर दिलं तर अर्थातच ह्या बालकामगाराची समस्या निर्माण होणार नाही आणि त्यामुळे शिक्षणाच्या समस्यासुद्धा सॉल्व केल्या जाऊ शकतील, सोडवल्या जाऊ शकतील. त्यानंतर आहे जातीपंथाचा प्रभाव. नंबर 4 जातीपंथाचा प्रभाव. बघा भारतामध्ये आजही प्रचंड प्रमाणात जातीव्यवस्था असल्याचं दिसून येते. त्यामध्येच विषमतेचं प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे शिक्षणाचं सार्वत्रिकरणामध्ये अडथळे निर्माण होतात आणि यामुळे शिक्षणामध्ये भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे शेती व्यवस्थेचा अडथळा. शेती व्यवस्थेचा अडथळा बघा भारतीय शेती व्यवसाय हा परंपरागत पद्धतीने करण्यात येतो. त्यामुळे शेतीमध्ये श्रमिकांची जास्त मागणी असते. अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर लोकांना आपली मुलं शाळेत पाठवण्यापेक्षा शेतामध्ये कामाला लावणे योग्य वाटते आणि ही सुद्धा एक भारतीय शिक्षणाची समस्या मानली जाते. त्यानंतर होतं नंबर 2 शिक्षणातील गळतीचे प्रमाण जास्त. शिक्षणातील गळतीचे प्रमाण जास्त म्हणजे काय तर विद्यार्थी जसजसं वर्गाने समोर जातात तसं त्यातलं उच्च शिक्षित होण्याचं प्रमाण हे कमी होत जाते. तर बघा आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे शिक्षणातील गळतीचे प्रमाण जास्त असणे हे होय. बघा शैक्षणिक गळतीमुळेही शिक्षणाच्या सार्वत्रिकरणामध्ये बरेच अडथळे निर्माण होतात. शाळेत जाणाऱ्या किंवा शाळेमध्ये नोंद झालेल्या मुलांचे शिक्षण पूर्ण न होता त्यांच्यावर शाळा अर्ध्यावर सोडण्याची वेळ किंवा शिक्षणामध्ये खंड पाडण्याचा प्रसंग निर्माण होतो. म्हणजे शिक्षणामध्ये गळती निर्माण होते की हे मुलं पूर्ण शिक्षण घेऊ शकत नाही आणि म्हणून शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण हे खूप जास्त असल्याचं दिसून येते आणि ही सुद्धा भारतीय शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण समस्या आहे. त्यानंतर आहे नंबर 3 शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीकडे दुर्लक्ष. बघा आधुनिक काळानुसार शिक्षणामध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक आहेत. ते बदल जर होत राहिले तर आपोआपच विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण त्यांना आधुनिकतेकडे घेऊन जाऊ शकते. पण भारतीय शिक्षणाचा दर्जा असमाधानकारक असल्याचं मत अनेक शिक्षण तज्ज्ञांनी नोंदवलेलं आहे. देशातील शिक्षणाचा दर्जामध्ये सुधारणा होण्याऐवजी ते घसरत असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे आणि म्हणूनच हे शिक्षणाची पातळी गुणवत्ता वाढवणे एक महत्त्वपूर्ण आव्हान देशासमोर उभं आहे. त्यानंतर नंबर 4 उच्च शिक्षणातील दुरावस्था. बघा उच्च शिक्षणातील दुरावस्था उच्च शिक्षण घेतल्यामुळे नोकरी किंवा रोजगार प्राप्त होतो अशा दृष्टिकोनाने प्रभावित होऊन विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रथा भारतामध्ये आहे. आपल्या अभ्यासाविषयीचे सखोल अध्ययन करून ज्ञान संपादन करणे या उद्देशाने उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर सुद्धा झाल्याचं दिसून येते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील संस्थांच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावरील 200 विद्यापीठात भारतातील एकही विद्यापीठाचा समावेश नाही. हे खूप खेदानं सांगावंसं वाटतं. यावरून उच्च शिक्षणातील दुरावस्था किती आहे याचा अंदाज येऊ शकतो आणि म्हणून ही सुद्धा एक भारतीय शिक्षणातील समस्या असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 3 जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या. बघा जागतिकीकरणामुळे व खाजगीकरणामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये दूरगामी परिणाम झाल्याचं दिसून येतात. 1991मध्ये भारताने नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारला, जागतिकीकरणाला मान्यता दिली. जागतिकीकरण व खाजगीकरणामुळे विनाअनुदानित तत्त्वावरील शिक्षण संस्था, मनमानी कारभार, खाजगी संस्थांचे वाढते प्रस्थ, शिक्षणाचे बाजारीकरण, शिक्षण खर्चिक झाल्याने शिक्षणामध्ये विषमता निर्माण झाली आणि ह्या सगळ्या समस्या जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आपल्या दिसून येतात. पण
आपण या जागतिकीकरणाचा सामना करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करून निश्चितच आपण या जागतिकीकरणामध्ये टिकू शकतो आणि आज आपण बऱ्यापैकी या जागतिकीकरणामध्ये टिकलेलो आहोत आणि अजून आपण शिक्षणामध्ये सुधारणा जर केली तर भारताला या संदर्भात मोठी झेप येणाऱ्या काळामध्ये घेता येईल. त्यानंतर आरोग्य. आरोग्य पण आपल्याला शिकायचं. बघा त्याच्या काही व्याख्या आहेत आरोग्याच्या, तर व्याख्या बघूया आपण. तर पहिली व्याख्या होती वेबस्टरची व्याख्या. तर वेबस्टरच्या मते शरीर, मन आणि आत्मा, शरीर, मन आणि आत्मा निरोगी असणे, विशेषतः शारीरिक आजार किंवा वेदना यापासून मुक्त असणे, अशा स्थितीला आरोग्य म्हटलं जाते. बघा, शरीर, मन आणि आत्मा निरोगी असणे, विशेषतः शारीरिक आजार किंवा वेदना यापासून मुक्त असणे, अशा स्थितीला आरोग्य म्हटलं जाते. आणि आरोग्य धनसंपदा असं आपल्याकडे म्हटलं जाते आणि म्हणून आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं धन आहे असं म्हटलं जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते सुद्धा त्यांनी असं म्हटलं की जागतिक आरोग्य संघटनेच्या मते केवळ रोग आणि दुर्बलता नसणे म्हणजे आरोग्य नव्हे. केवळ रोग आणि दुर्बलता नसणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. बघा, जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते? केवळ रोग आणि दुर्बलता नसणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टीने पूर्णपणे चांगले असण्याची स्थिती म्हणजे सुद्धा आरोग्य होय. आणि त्यामुळे ही आरोग्य खूप मोठी आणि कोणत्याही मानवजातीसाठी एक अत्यंत आवश्यक आणि अत्यंत चांगली अशी संकल्पना आहे. कारण आरोग्याशिवाय तुमच्या देशाचा विकास हा शक्य होणार नाही. निरोगी लोक जर असतील तर निश्चितच देशाचा विकास होण्याचा वेग हा निश्चितच जास्त असतो. समोरचा पॉईंट आहे मानवी विकासातील आरोग्याचे महत्त्व. निश्चितच मानवी विकासातील आरोग्याचे महत्त्व खूप अत्यंत जास्त आहे. कारण आरोग्य समाज हाच देशाची प्रगती करू शकतो आणि म्हणून मानवी विकासातील आरोग्याचे महत्त्व खूप जास्त आहे. त्यामधलं नंबर 1 होतं कौशल्य विकासासाठी उत्तम आरोग्य आवश्यक. जर कौशल्य विकास करायचा असेल, कौशल्य हे अंगभूत गुण आहे. या कौशल्यामध्ये शिक्षणाने काही प्रमाणात तुम्ही वाढ आणि सुधारणा करू शकता, पण कौशल्य विकासासाठी उत्तम आरोग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर हे उत्तम आरोग्य नसेल तर तुमचा कौशल्य विकास होणार नाही. नंबर 2 आहे नव्या बाबी आत्मसात करण्यासाठी आवश्यक. जर नवीन तुम्हाला काही शिकण्याची प्रेरणा जर घ्यायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे उत्तम आरोग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडे उत्तम आरोग्य नसेल तर तुम्ही नवीन गोष्टी आत्मसात करू शकणार नाही. त्यानंतर नंबर 3 बौद्धिक क्षमतेचा विकास. बघा, बौद्धिक क्षमतेचा विकास होण्यासाठी सुद्धा आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, मानवी संसाधनांचा विकास घडून आणण्यासाठी व्यक्तीच्या ज्ञानाच्या पातळीमध्ये वाढ करणे आवश्यक असते. ध्यानार्जन करण्यासाठी मनुष्य निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी मनुष्याचे आरोग्य चांगले असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 4 उत्पादन प्रक्रियेतील सहभाग. बघा, कोणत्याही देशाचा विकास करायचा असेल, उद्योगाचा विकास करायचा असेल तर उत्पादन वेगाने होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि उत्पादन प्रक्रियेतील मानवाचा सहभाग जर वाढायचा असेल तर त्याचं आरोग्यसुद्धा उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ते म्हणतात उत्पादन प्रक्रियेमधील सहभाग. मानवी संसाधनाच्या विकासाला महत्त्वाचा उद्देश म्हणजे मनुष्याने देशाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवणे हा होय. मनुष्याच्या उत्पादन प्रक्रियेतील सहभागासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचं असते. उत्पादन प्रक्रियेतील कार्य बौद्धिक किंवा शारीरिक स्वरूपाचे असते. या दोहोंमध्ये मनुष्याला आरोग्य असणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मानवी विकासातील आरोग्याचे महत्त्व या सगळ्या मुद्द्यावरून आपल्याला लक्षात आल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे भारतीय आरोग्य संबंधी समस्या. भारतातील आरोग्य संबंधी समस्या किंवा स्थिती काय आहे. त्यातलं पहिलं होतं महिलांच्या आरोग्यविषयक बाबींची उपेक्षा. आपण पाहत आलो की भारतीय समाजामध्ये महिलांना गौण स्थान दिल्या जातं आणि म्हणून त्या आपोआपच तिच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिल्या जात नाही. आणि म्हणून ती एक मोठी समस्या या भारतामध्ये निर्माण झालेली आहे.
म्हणून भारतातील महिला आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रस्त आहेत. महिलांच्या आरोग्याबाबत भारतीय समाज गांभीर्याने घेत नाही. त्याचप्रमाणे स्त्रिया देखील आपल्या आजारांबाबत फारसे गांभीर्याने घेत नाहीत. गरीब कुटुंबातील स्त्रियांना वैद्यकीय सुविधा योग्यरित्या मिळत नाहीत. त्याप्रमाणे श्रीमंत कुटुंबातील स्त्रिया आर्थिक स्थिती चांगली असून देखील आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूक नसतात. आणि ही भारतीय आरोग्याची स्थिती आहे आणि खऱ्या अर्थाने ही समस्यासुद्धा भारतीय आरोग्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 2, माता मृत्यूदर. माता मृत्यूदर भारतामध्ये खूप पूर्वीपासून खूप जास्त असल्याचे दिसून येते. एखादी गर्भवती महिला आहे, तिच्या प्रसूती काळामध्ये अनेक माता ह्या मृत्युमुखी पडतात. योग्य त्यांना आहार न मिळाल्यामुळे, योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळं त्यांचे मृत्यू हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यावर बऱ्याच प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न होतो, पण तरीसुद्धा ग्रामीण भाग असेल, आदिवासी भाग असेल, या भागामध्ये आजसुद्धा माता मृत्यूदर हा खूप जास्त असल्याचं दिसून येते. बघा, भारतामध्ये माता मृत्यूदर आता घट होत आहे, मात्र यामध्ये प्रगत राष्ट्राच्या तुलनेत आजही आपली जी घट झालेली आहे ती तेवढीशी झालेली दिसून येत नाही. 2010-12च्या आकडेवारीनुसार NSSO भारतीय यानुसार भारतातील माता मृत्यूदर 1,00,000 बालकांच्या जन्मामागे 178 इतका होता. म्हणजे 1,00,000 बालकं जन्माला येत असतील, त्यापैकी 178 महिला किंवा माता ह्या मृत्युमुखी पडतात. हा दर केरळ राज्यातील सर्वात कमी असून तो त्या ठिकाणी 66 आहे. तर आसाममध्ये सर्वात जास्त असून तो 328 इतका असल्याचं दिसून येते. म्हणजे ही सुद्धा एक गंभीर समस्या भारतामध्ये निर्माण झालेली आहे. त्यानंतर नंबर 3, स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष प्रमाण. दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे? हा जो दर आहे हा भारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्याही खूप कमी आहे आणि हा मुद्दा एक आरोग्यासंबंधीशी निगडीत आहे. बघा, भारतातील लिंग गुणोत्तरातील समस्या खूप गंभीर स्वरूप घेताना आपल्याला दिसून येत आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये पुरुषाच्या तुलनेमध्ये स्त्रियांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. भारतीय स्त्रियांना समाजामध्ये असलेले दुय्यम स्थान स्त्री पुरुष प्रमाण कमी होण्याचे महत्त्वपूर्ण कारण आहे. 2011च्या जनगणनेनुसार जर आपण पाहिलं तर दर 1000 पुरुषामागे 943 स्त्रिया होत्या. तर 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील हे प्रमाण स्त्री पुरुष प्रमाण 919 असल्याचं दिसून, म्हणजे 1000 बालकांमागे 919च मुली किंवा बालिका होत्या. म्हणजे हे प्रमाण आता कालांतराने यामधली दरी ही वाढणार आहे, गॅप हा वाढणार आहे आणि ही एक गंभीर समस्या भारतीय आरोग्यासंबंधी आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 4, कुपोषणाची समस्या. आजही आपण पाहिलं तर कुपोषण ही एक मोठी समस्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. आपल्या देशामध्ये गरीब श्रीमंताची दरी रुंदावत चालली आहे. गरीब कुटुंबातील सदस्यांना आवश्यक असलेले आहार त्यांना प्राप्त होत नाही. ग्रामीण भागातील, विशेषतः आदिवासी भागामध्ये, आदिवासी पाड्यामध्ये त्या ठिकाणी दारिद्र्यरेषेखाली लोक जीवन जगत आहेत. त्या ठिकाणी बालकांचं कुपोषणाचं प्रमाण हे खूप जास्त असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रामधील मेळघाटमध्ये या कुपोषणाची समस्या एक गंभीर स्वरूप घेत असल्याचं काही दिवसापूर्वी आपण काही मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर त्या ठिकाणीसुद्धा कुपोषणाचं प्रमाण हे खूप जास्त असल्याचं आजही आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 5, मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग संख्येत वाढ. भारतीय राहणीमान, आपले आहार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रोगांना आमंत्रण देत असतात. भारतामध्ये आज जर आपण पाहिलं, आपल्या ज्या रहनसहन आहे, खाणं आहे, या किंवा आपला एकूणच जो कामामधला जो ट्रेस आहे, या सगळ्यांमुळेच अनेक आजार नव्यानं उद्भवत आहेत किंवा काही आजारांच्या प्रमाण हे वाढल्यात दिसून येते. त्यातलेच आहेत मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग हे भारतामध्ये वाढत असल्याचं दिसून येते आणि ही सुद्धा भारतातील आरोग्यासंबंधीची एक महत्त्वपूर्ण समस्या असल्याचं दिसून येते. ही या ठिकाणी आपला ब हा आरोग्य पॉईंट, या ठिकाणी आपला क आहे उत्तम राहणीमानाचा दर्जा. तर बघा, उत्तम राहणीमानाचा दर्जा हा सुद्धा आपला एक मानवी विकासातील महत्त्वपूर्ण घटक आहे, उत्तम राहणीमानाचा दर्जा. तर बघा, राहणीमानाचा दर्जा मोजण्यासाठी मालमत्ता, वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचे इंधन, जमीन
इत्यादी बाबींचा विचार केला जातो. भारतामध्ये जनतेला आजही ह्या सर्व बाबींमध्ये अडचणी निर्माण होताना दिसून येतात. भारतामध्ये मालमत्तेची विभागणी विषम प्रमाणात झालेली आहे. फार थोड्या लोकांच्या हाती जास्त संपत्ती एकवटली आहे, तर दुसरीकडे दारिद्र्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये विजेचा प्रश्न, स्वच्छतागृहांचा अडचणी ह्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दिसून येतात आणि त्यामुळं उत्तम राहणीमानाचा दर्जा टिकवणे भारतीयांना थोडं अवघड झाल्यास दिसून येते. एकूणच काय, मानव संसाधन विकास किंवा मानवी विकास आणि त्याचा संबंध ह्या लोकसंख्येशी असल्यामुळं या ठिकाणी त्या लोकसंख्येच्या जीवनमानात जर वाढ करायची असेल तर मानवी विकासामध्ये निरंतर वाढ होणे ही काळाची गरज झालेली आहे. या प्रकारे आपलं जे 5व्या युनिटमधलं पहिलं प्रकरण आहे ते या ठिकाणी संपलं.